हॅलो मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी अतिशय सुंदर आणि अतिशय सोपी अशी ब्लाऊज डिझाईन सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल, डिझाईन तुम्हाला अजिबातच जमत नसेल, तर हा व्हिडिओ बघा. आणि डिझाईन ही खूप सुंदर आहे, नक्की ट्राय करा. बघा, आपण असे 3 फोल्ड करून ह्यासले कोन बनवून घेतले आणि ही डिझाईन आपण गोल गळ्यावरती करणार आहे. तर आता हे कोन बनवून घेतले मी 13 ते 14 दोन्ही साईडला 7-7 असे. आणि ही गोल गळ्यावरती डिझाईन करणार आहे. तर मी गोल गळा अगोदरच कट करून शिवून घेतलेला आहे, बघा इथं या पद्धतीने. आणि गळ्याला आपण गोट केलेला नाही आहे, पलटी करून हा गळा गोल शेपमध्ये असा शिवून घेतला आहे. खालच्या साईडनेही आपली अस्तरची पट्टी लावून एकदम फायनल गळा आपण शिवून घेतला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे. आणि इथं जे सेंटर आहे पाठीचं गळ्याचं, तिथं 1.5 इंच मार्जिन सोडून एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आपल्याबरोबर शोल्डरच्या मधोमध आपल्याला ह्याला असं गोल राऊंडमध्ये एक लाईन करून घ्यायची आहे. आणि त्याच्यावरती आपण हे जे आपण कोन बनवलेले आहेत ते कोन बनवून तिथे स्टिच करून खूप सोपी आणि सुंदर अशी डिझाईन होणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ही डिझाईन. आता बाजूचं पलटी करून घेतलं आहे मी आणि त्याच याच्यावरती मार्किंग करून घेते उजव्या साईडला पण आपल्या, म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला सेम मार्किंग होणार आहे. आणि इथं बघा 3 इंचाचं मार्जिन सोडून दिलं आहे. आता याला गळ्याला मी सिल्वर लेस लावून घेणार आहे. आता हे ब्लाऊज सिल्वर डिझाईन होते याच्यावरती लेस, त्यामुळे ह्याला गोल्डन कुठलंही नव्हतं, त्यामुळे सिल्वर अशी लेस लावलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं तुमच्याकडं ब्लाऊज पीस असेल तसं त्या टाईपनुसार लावू शकता. आता बघा इथं हे कोन आहे, असं आपल्याला ज्या खालच्या बाजूला फोल्ड करून असे एका साईडला म्हणजे डाव्या बाजूला असले कोन लावून घ्यायचे आहे. एकदम एकच आणि 1.5 इंचाचं अंतर सोडून लावायचे आहे. बघा आता इथं सेंटरमध्ये आली आहे मी आणि इथं सेंटरला आपल्याला कोनची दिशा बदलून घ्यायची आहे. म्हणजे इकडचे जे आहेत ह्या बाजूला आहेत, तर आपल्याला त्याचे अपोजिट साईडने इकडून हे कोन लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे. जे आपण 1.5 इंचाचं अंतर सोडलं होतं तिथून, म्हणजे त्यात काही घ्यायचं नाही, तर तिथून आपल्याला हे कोन परत इकडं जॉईन करायचे आहे उजव्या बाजूला. बघा हे मी लावून घेतले आहेत असे या पद्धतीने, तुम्ही पण लावून घ्या. आणि ह्याला मी सिल्वर लेस लावली आहे म्हणून ह्याला गोल्डन मनी पण नाही लावू शकत, त्यामुळं सफेद मनीच होते माझ्याकडे. तर मी सफेद मनी इथे आता अटॅच करून असे सुई धाग्याने, बघा इथं सुई धाग्याने एक 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 मनी आपल्याला पूर्ण हे जे आपण कोन जॉईन केलेले आहे याला पूर्ण याला आपल्याला असे लावून घ्यायचे. आता एक कोन मी लावून दाखवते तुम्हाला. तर तुम्ही नवीन जर शिकत असाल आणि तुम्हाला अजिबातच डिझाईन नसेल जमत, तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सुंदर दिसते बघा बॅकने आणि छान लुक येतो आपल्या ब्लाऊजला पण. हे बघा आता मी एक कोन इथं पूर्ण केलेलं आहे, तसंच साईडचे जे बाकीचे होते ते पण व्यवस्थित असे मनी लावून पूर्ण केलेले आहेत. आता जो आपला मधला इथला स्पेस उरला आहे तिथं आपल्याला बनवायचं आहे एक फूल. आणि ते फूल पण बनवायला खूप सोपं आहे. हे बघा 5 पीस घेतले होते मी. हे आपण त्रिकोणमध्ये जे शिवून घेतो तसलं शिवून घेऊन आणि सुई धाग्याच्या साहाय्याने हे बघा असं थोडंसं ह्याला 1 ते 4 ते 5 टाके घेऊन असं फूल बनवायचं आहे आपल्याला. आणि खूप सोपं आहे बरं का हे बनवायला, म्हणजे फार भारी वाटतं बनवायला पण. आणि आपण बनवून ब्लाऊजला लावलं तर ते पण खूप सुंदर वाटतं. हे बघा आता मी हे 4 पीस अगोदरच मी बनवून घेतले होते आणि हे शेवटचं फायनल दाखवण्यासाठी मी एक ठेवलं होतं बनवायचं, तर ते पण मी बनवून घेतलं आहे. आणि हे फूल ना मी म्हणजे असं शिवून घेऊन आणि नंतर इथला जो मधला आपला स्पेस होता ते मी मशीनवरती अटॅच करून शिवून घेतलं. आणि त्याच आपल्या फुलावरती आपल्याला एक त्या मण्यांना आणि लेसला आणि ओव्हरऑल त्या ब्लाऊजला सूट होईल असं सिल्वर कलरचंच मी बटन घेतलेलं आहे.
हे बटन बघा इझिली आपल्याला एखाद्या टेलरिंग शॉपच्या मध्ये अवेलेबल होतं आणि खूप छान वाटतात हे बटन जर ब्लाऊजला लावले तर एकदम लुक असा एकदम छान येतो. आणि जे आपण बटन बनवतो ते वेळ जातो, त्यामुळे हे जे बटन असतात त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि ब्लाऊजला पण सुंदर छान लुक येतो. बघा आपली फायनल डिझाईन पूर्ण झाली आहे तयार. तर हे बघा अतिशय सुंदर आणि खूप छान अशी डिझाईन आहे ही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, डिझाईन हेल्पफुल वाटली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मैत्रिणींनो सपोर्ट करा आणि अशाच नवनवीन डिझाईनसाठी चॅनलशी कनेक्ट नक्की राहा. तर बघा ह्या ब्लाऊजला सुंदर लुक आला आहे आणि हा याचा फायनल लुक. तोपर्यंत धन्यवाद.